नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि आता नाराज झालेली असते. तिने चुकून शुभूला फोन लावलेला असतो. तिला वाटतं की पहिल्यासारखंच सगळे. ती विसरलेली असते. जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिने फोन बंद केलेला असतो. आता एकटीच बसलेली असते विचार करत शुभूबद्दल. आणि ती आत्ता जे फोनवर बोलत होती इतका तिला आनंद झाला होता. त्यानंतर शुभू काही एक बोललेला नसतो. सगळं तिला आठवत असतं. शांत बसून ती बघत असते. बाबांनी मुलगी म्हणून स्वीकार केला आणि माझ्या हातून घात सुद्धा खाल्लाय. सगळं सगळं काही ती शुभूला सांगत असते. डोळ्यात आता पाणी आलेले असतं या विचारानं. तेवढ्यात काय मागून आवाज आलेला असतो की श्रावणी. आता काकू उभी असते श्रावणीच्या मागे. अरे बाळा काय झालं? श्रावणी आत्ता चांगली होतीस ना ग, रडायला काय झालं अचानक? सांग बरं काय झालंय तुला रडायला? तुझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे काकू. बाबाने इतक्या मोठ्या मनाने मुलगी म्हणून स्वीकारलं, बरोबर ना? त्यातून घास खाल्ला, मुलगी म्हणून प्रामाणिकपणे स्वीकार केला, सगळ्या गोष्टी माझ्या माफ केल्या. खूप आनंद झाला होता, खूप आनंद झाला होता. कोण शुभूला फोन लावला आणि शुभूला सगळं काही सांगितलं. अपर्णा काकू म्हणते काय तू कशासाठी शुभूला फोन लावला होता? तू असं का केलं श्रावणी? तू काय ग वेंधळेपणा करतेस? कशासाठी फोन लावलाय त्याला? कुठे बाबांनी स्वीकारले, परत पचका करू नको श्रावणी. आता अपर्णा काकू रागावत असते. हे बघ काकू, मी काय मुद्दामून केलं नाही, चुकून माझ्या भावनेच्या भरात झाला. आनंदच एवढा झाला आणि मी विसरून गेले होते की मी शुभूचे सगळे कॉन्टॅक्ट वगैरे तोडलेत. चुकून झालंय, मी मान्य करतेय ना, मान्य करतेय. भावनेच्या भरात गेले आणि चुकून झालं, मी मान्य करतेय. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. पण परत अशी चूक करू नका श्रावणी. असू दे, जे झालं ते झालं. यापुढे काळजी घ्यायची. काकू मी नक्की लक्षात ठेवेल. काय करू मी, कशी रोखू स्वतःला, मला कळतच नाहीये. श्रावणीला आयडिया आलेली असते. ती लगेच आता फोन उचलते आणि शुभूचा नंबर डिलीट मारते. आता परत फोन चुकून लागणारही नाही आणि त्याची आठवणही येणार नाही. तिथनं बाहेर पडायचंय म्हटल्यावर काहीतरी करायलाच पाहिजे. थोडा त्रास होणार पण हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होईल. आणि काकू मी बाहेर पडणार. केला नंबर. फार वाईट वाटलेलं असतं पण मन तिने आता घट्ट केलेलं असतं. इंद्राणीला आता दवाखान्यात आलेला असतो आणि डॉक्टरांना म्हणतो मी मित्र वगैरे नाही, मनापासून प्रेम आहे माझं आणि लग्न सुद्धा करणार आहोत लवकरात लवकर. डॉक्टर तरी कळलं तर काय करायचं असंच म्हणायचंय ना इंद्रनील तुला. डॉक्टर आता इंद्रनीलशी बोलत असतात आणि का इंद्रनील जवळ बसलेले असतात आणि डॉक्टर दोघांनाही चांगलंच झापत असतात. म्हणूनच गुपचूप तुम्हाला सगळं काही कारभार करायचा आहे, बरोबर ना? म्हणता सानिका जरा आतमध्ये ये बरं, बघते मी. मॅडम आता सानिकाला तपासण्यासाठी टेबलवर घेतात आणि सानिका खूप घाबरलेली असते. आम्ही चेक वगैरे केलेलं असतं. सानिका आता जरा बाहेर ये. म्हणतो आज अबॉर्शन करता येईल ना डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? सॉरी इंद्रनील, मागच्या वेळेसारखं या वेळेला तिचं अबॉर्शन होणं इम्पॉसिबल आहे. ब्लड प्रेशर खूप जास्ती हाय, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही. म्हणते प्लीज काहीतरी करा, प्लीज प्लीज. आत्ताच्या आत्ता करणं गरजेचं आहे मॅडम, प्लीज तुम्ही मला समजून घ्या. आता रडकुंडीला आलेली असते. मॅडम म्हणतात नाही सानिका, नाही म्हटल्यावर नाही, काही करूच शकत नाहीये. तुझं ब्लड प्रेशर इतकं हाय की मी तुला काहीच करू शकत नाहीये. एवढी मोठी रिस्क मी घेणार नाही आणि तुझ्या जीवाला धोका होऊ शकतोय. तुला कळतंय का? दुसरं काही उपाय नाहीये का? काहीतरी असेल ना? आता मला एकही उपाय दिसत नाहीये तुझ्यासाठी. त्यामुळे सानिका आय एम सॉरी. डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिलेला असतो. आधी जेव्हा सानिका आली तेव्हाही नकार दिलेला असतो. आता जेव्हा इंद्रनीलला सोबत घेऊन येते तेव्हा सुद्धा नकार दिलेला असतो. दोघंही खूप नाराज होतात आणि आता चाललेली असतात. आता इंद्रनील आणि सानिका जसे हॉस्पिटलच्या बाहेर जातात त्या मॅडमने लगेच स्वीटीला फोन लावलेला असतो. तुझा भाऊ आणि त्या शुभूची बहीण हॉस्पिटलमध्ये आले होते. तुझं ब्लड प्रेशर खूप हाय त्यामुळे अबॉर्शन नाही होणार असं सांगितलं खोटं मी आणि दोघांनाही घालवून दिले. अबॉर्शन वगैरे मी काही केलेलं नाहीये. मॅडमने एका मिनिटात स्वीटीला निरोप दिलेलं. तुमचं काम एकदम चोख पार पाडलंय तेव्हा बक्षीस सुद्धा रोख मिळणार आहे बघा. मॅडम फार खुश झालेली असते की स्वीटी आता बक्षीस देणार असते. तिला फार आनंद झालेला असतो कारण तिच्याकडे आता एक पुरावा असतो किंवा ती आता अडवणूक करू शकते शुभू किंवा शुभूच्या घरच्या लोकांची. स्वीटी म्हणते सानिका 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 काय ग पुरती अडकली आहेस आता? काय अबॉर्शन सुद्धा करू शकत नाही म्हटल्यावर पुरतीच अडकली? तसं तसं तुझं पोट वाढेल ना, तसं तसं तुझ्या कुटुंबाची बदनामी वाढत 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 जाणार. सानिकामुळे शुभूला परत कोंडीत पकडायचं, बदनामी करायची कुटुंबाची, यासाठी स्वीटी अगदी तयारीत असते. काही झालं तरी शुभूची बदनामी ही झालीच पाहिजे. आता सानिकाला दवाखान्यातून बाहेर घेऊन येत असतो. नील आणि सानिका जसे हॉस्पिटलच्या बाहेर येतात की समोर आई दिसते. आई इतकी रडकुंडीला आलेली असते आणि सानिका तर रडत रडतच बाहेर आलेली असते. रडतही असते आणि भयंकर चिडलेली सुद्धा असते की हे काय, सानिकाने मला खोटं सांगितलं, डोकं दुखतंय, चक्कर येते, काहीतरी कारण देत राहिली आणि इथे येऊन कळालं की काहीतरी भलतच चाललंय. आता पोलीस स्टेशन मध्ये रुद्र बसलेला असतो. त्याच्या 2 हवालदारांनी शुभूला आता पकडून आणलेलं असतं बरोबर रुद्रच्या समोर. सोडा त्याला. सर भर रस्त्यात गुन्हेगारासारखं पकडून आणायचं कारण काय? काय केलास ना गुन्हा? कोण म्हणतंय गुन्हा केलास? ऐक की माझं आणि श्रावणीचं लग्न ठरलंय, मग मी काय करू? मंत्र्याने द्यायला बोलवलंय तुला. रुद्र त्याच्यात जी पावर असते, त्याचा जी हुद्दा असतो त्याचा गैरवापर करत असतो. त्याने अगदी गुंडासारखं किंवा एखाद्या गुन्हेगारासारखं उचलून आणलेलं असतं शुभूला. शुभू इतका चिडलेला असतो, आधीच कामाचं टेन्शन असतं, त्याला काम मिळत नसतं आणि त्यात रुद्रने हा घाणेरडेपणा केलेला असतो. डायरेक्ट भर रस्त्यातून सगळ्या लोकांच्या समोर त्याला उचलून आणलेलं असतो. हे आमंत्रण देण्यासाठी बोलवलं यार.
आता लग्न ठरलंय माझं म्हटल्यावर पहिलं आमंत्रण तुलाच ना. आमंत्रण द्यायला सरकारी गाडीतनं आणलंय, जोक नाही या. खुश झालास ना तू? म्हणतो श्रावणीचं लग्न कोणाशी पण होऊ दे, मला फरक पडत नाही. आणि तुम्ही मला हे सांगून काय दाखवायचंय? मला काही फरकच पडत नाहीये. यापुढे तिच्याशी बोलायचं नाही, आत्ताच सांगतो या. आणि फोनवर तर अजिबात बोलायचं नाही. मी तिला फोन केलेला नाहीये, खोटं बोलू नको हा शुभू. चांगलंच माहितीये फोन करतोय, तिला भेटतोय, तर आरोप कशाला करतोय? मी तर चेक करू शकतो ना. मी फोन इकडे चेक करतो. मी तुझ्या लक्षात आलेलं असतं की मगाशीच तिचा फोन येऊन गेला, आता याने जर फोन चेक केला तर त्याला लगेच नंबर दिसणार. रुद्र सर हा माझा फोन आहे आणि असं तुम्ही काही कारण नसताना चेक नाही करू शकत. पण इकडे अगदी सहज आणि चांगल्या भाषेत म्हणतोय की फोन माझ्याकडे दे. पोलिसांसमोर नाटकं करायची नाही, या फोन दे म्हटल्यावर दे येणार ना. आता रुद्र अगदी उठलेला असतो जागेवरून आणि शुभूच्या अंगावर धावून चाललेलं असतो की फोन दे. नसतो देत मी. रुद्रने शुभूचा जबरदस्तीने हात पकडलेला असतो आणि आता त्याला दमदाटी करून त्याच्याकडनं फोन घेण्याचा प्रयत्न करत असतो. रुद्रने शेवटी तो इन्स्पेक्टर असतो, त्याचं पोलीस स्टेशन असतं, त्याचं पावर दाखवलेलीच असते आणि बरोबर फोन हिसकावून घेतलेला असतो. आणि आता याला जर मारलं काही केलं तर हा लगेच अटक करणार किंवा कायमचं तिथेच अडकावून ठेवणार हे शुभूला माहिती, त्यामुळे शुभू काहीच बोलत नाही. म्हणतो आता काय करायचं, शुभूला टेन्शन आलेलं असतं. याने जर बघितलं तर याला दिसणारच आहे नंबर. हा रुद्र इतक्या वेळेला फोन चेक करतो, इतक्या वेळेला फोन चेक करतो, पण त्याच्या फोनमध्ये श्रावणीचा नंबरच नसतो, कारण श्रावणीने नंबर डिलीट मारलेला असतो. आणि शुभू इतका घाबरलेला असतो. रुद्र म्हणतो हे शक्यच नाहीये, तुझ्या फोनमध्ये श्रावणीचा नंबर नाहीये, ह्याच्यावर विश्वासच ठेवत नाहीये. जेव्हा रुद्र म्हणालेला असतो की फोन इकडे दे, त्याच वेळेला फोन हातात घेऊन पटकन त्याने फोन डिलीट मारलेला असतो. आता मात्र शुभू रुद्रपेक्षाही हुशार ठरलेला असतो. एका सेकंदात त्याने नंबर डिलीट मारलेला असतो आणि रुद्र आता किती नंबर शोधतोय पण त्याला काय नंबर सापडत नसतो. तिचा नंबर डिलीट केला हो ना, चांगलंच आहे ना, एका प्रकारे नंबर कायमचा डिलीट तरी होऊन गेला. डिलीट केला ना, एका प्रकारे तुझ्याच फायद्याचे. आता फोन करायचा नाही आणि आला तर फोन उचलायचा नाही, कळतंय का? आणि माझ्याशी लग्न करणार आहे, तसाही तुझा आणि तिचा काही एक संबंध नाही आणि हे लक्षात ठेवायचं, पक्क लक्ष ठेवायचं. कसं आहे ना सर, श्रावणीचं लग्न तुमच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्याबरोबर होतंय, बरोबर? मला लय आनंद होतोय बघा. ही गोष्ट आहे ना, आनंद झालाय, मोबाईल मधनं नंबर डिलीट मारलाय, सगळंच चांगलं आहे शुभू आणि असंच करायचं. आता फोन देऊन टाकलेलं असतो शुभूचं माघार. म्हणतो तुला तुझी लायकी लवकर कळाली, चांगलीच गोष्ट आहे ना, आणि असं लायकीतच राहायचं. लायकी माहितीये, मी नोकर आणि नोकरच राहणार आहे. जाता जाता आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तिला नीट जपायचं, अजिबात तिला अंतर द्यायचं नाही. काय रे जपा, तू काय सांगायचं मला? मी काय करायचं माझं मी बघेन की. मी माझ्या हक्काची आहे, तिच्यावर प्रेम करणं माझा अधिकार आहे. हक्क मागावा लागतो रुद्र सर, प्रेमामध्ये काहीच अपेक्षा नसते. हा तर फरक आहे ना, प्रेमात आणि हक्क गाजवण्यात. फक्त प्रेम द्यायचं असतो, अपेक्षा काहीच नसते, रिटर्न काहीच मिळत नाही, फक्त प्रेम द्यायचं असतं. त्यात महत्वाचं, प्रेमामध्ये एकमेकांच्या सुख दुःखाची जबाबदारी घ्यायची असते. मला सांगून काय फायदा नाही का, ह्या असल्या गोष्टी तुम्हाला कधी कळणार? रुद्र सर येतो मी. जाता जाता रुद्रला चांगलाच टोला दिलेला असतो आणि येतो म्हणून आता निघालेलं असतो. आता बघतच थांबलेलं असतो, काहीही करू शकत नसतो. शुभ मोठ्या ऍटिट्यूड मध्ये तिथून निघून जातो. आता आईने सानिकाला हाताला धरून घरात आणलेलं असतं. अण्णा म्हणतात अगं कारभार नाही, काय चाललंय? तुम्ही दोघं एकत्र कुठे गेलता सर? अण्णा आता विचारत असतात. सानिका आणि आई एवढ्या गडबडीने कुठे गेले होते? तेव्हा महत्वाचं काम होतं ना म्हणून गेलो होतो. ते मंदिरात जाणार होतं, काय झालं त्याचं? जाऊन या बरं मंदिरात. आता आलोच मी जाऊन, आहेत ना तुम्ही घरात? आता मी जातो मंदिरात. आई म्हणते हो हो जावा, बंद होऊन जाईना दुपारच्या वेळेला, पटकन जावा. आता मंदिरात गेलेले असतात. अण्णा जसे बाहेर जातात की आईने लगेच दरवाजा लावलेला असतो आतमधून. आता सानिका घाबरलेली असते, इतकी रागाने बघत असते सानिकाकडे. काठी घेतलेली असते आणि काठीनेच सानिकाला बदडायला सुरुवात केलेली असते. सानिका रडत असते, आई आई करते, पण आई काय थांबायला तयार नसते. अशी काय वाजवलेली असते ही सानिका काठीने. इतकं मारलेलं असतं, इतकं मारलेलं असतं, तिचा राग जोपर्यंत शांत होत नाही नॉन स्टॉप ती मारतच राहिलेली असते. ती अजिबात थांबत नाही, कारण तिला इतका संताप आलेला असतो. सानिकाने जे केलंय ते चुकीचं आहे हे तिला माहिती असतं, पण आधीच बदनामी इतक्या वेळा या घराची झाली आहे. आता सानिकावरून जर परत बदनामी झाली तर बाहेर तोंड दाखवायला जागा नसणार आहे. आईला चांगलंच माहिती असतं आणि लोक सगळ्याच गोष्टी उचलून धरतात. त्यामुळे आई रागाने सानिकाला इतकी मारत असते, इतकी मारत असते. मारू नको लागतंय, मारू नको लागतंय, मारू नको. तोंड दाखवायला समाजात जागा ठेवली नाही आणि तोंड वर करू मला म्हणते की मारू नको. भाऊ काय काय सहन करतो आणि तू काय प्रताप गाजवलेत. वा, किती मारणार आहे ग? मारून टाकणार आहेस का? मार 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 मार, किती मारायचे तेवढं मार. स्वतः चूक केली आणि वर तोंड करून मला सांगते होय? शुभू सुद्धा काय करतोय ग? शुभूनी सुद्धा तेच केलंय की. लाज वाटती का? तोंड वर करून त्याचं नाव घेतीये, देवासारखा भाऊ, आणि स्वतःची तुलना त्याच्याशी करतीये. तुझ्यासारखे कुठे तोंड दाखवायची नाटकं त्याने केलेलीच नाही. कधीच आमची बदनामी होईल असं तो वागला नाही, त्याची बदनामी लोकांनी केलीये. त्यामुळे सानिका, शुभूची आणि तुझी अजिबात तुलना करू नकोस. मारलेलं असतं, इतकं मारलेलं असतं. शेवटी ती वैतागते, रडायला लागते आणि आईच खाली बसून घेते की काय हे आता, हे कसं सांभाळायचं सगळं. तोंड दाबून रडत असते. जोरात रडली तर आसपास ऐकायला जाईल. आई इतकी वैतागलेली असते परिस्थितीशी लढून आणि त्याच सानिकाने एवढं वाढवून ठेवलेलं असतं. आईला फार संताप पस्तावा आलेला असतो सगळ्याच गोष्टी. आता स्वीटी इंद्रनीलला अगदी घोळ्यात घेत असते. बरं झालं रे,
काय अबॉर्शन वगैरे झालं नाही. आता कसं आहे ना, सगळं सगळ्यांनाच कळणार ना, मग भारी होईल की. अगं स्वीटी, मला लई भीती वाटते. इंद्रनील, घाबरायचं काय रे. ती आता इंद्रनीलला बरोबर स्वतःच्या बाजूने वळवते आणि म्हणते की सानिकाचे आई वडील येऊ दे किंवा तो शुभ येऊ दे, कुणी सुद्धा येऊ दे, जा विचारायला, त्यांना काय उत्तर द्यायचं आणि काय नाही मी बरोबर बघते. इंद्रनील, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. स्वीटी म्हणते मी आहे ना, मी सगळं बघीन. आता काहीतरी उलटपालट शिकवायला सुरुवात केलेली असते. सानिकाचा फोन उचलायचा नाही, तिला अगदी घाबरवून टाकायचं, काही झालं तरी फोन उचलूच नको, संपर्क ठेवायचा नाही, कळतंय का. त्यातून बाहेर पडायचं असेल तर मी सांगायलोय तसंच राहायला लागणार, नाही तर तुझं बघ तू. नाही तू म्हणशील तसं. आता जसं स्वीटी सांगणार तसंच इंद्रनील वागणार. इथं खोलीत मिळालेलं असतं स्वीटीकडे. आता या सगळ्या लोकांना परत वेठीस धरणार आणि तिला हवं ते करून घेणार. तिला जे हवंय ते ती करणार म्हणजे करणार. कारण आता सानिकाचा प्रश्न आहे आणि शुभ काय माघारी हटणार नाही. त्यामुळे तिला जे हवंय ती मागणी करणार म्हणजे करणार ही स्वीटी. आई म्हणते इंद्रनील लग्न करील, तुला स्वीकारील. हो आई, तयार आहे तू माझ्याशी लग्न करायला. म्हणते लाव फोन त्याला. लगेच आता सानिकाने फोन लावलेला असतो. म्हणते कोण आहे. तो म्हणतो सानू. फोन उचलायचं नाही, हा एकदा उचलू दे ना. नाही म्हणल्यावर नाही. इंद्रनीलने फोन उचललेला नसतो. सानिका खूप घाबरलेली असते की फोन करते. इंद्रनीलला फार वाटतं की फोन उचलावा, काहीतरी बोलावं. स्वीटी म्हणते फोनला हात लावायचा नाही म्हणजे नाही. अगं तू फोन का उचलत नाही, काय झालंय तर इंद्रनीलला. आता सानिकाला काही कळतच नसतं की तू का फोन उचलत. आता साहेब आलेले असतात आणि साहेबांच्या मागे पृथ्वी सुद्धा असतो. तू शांत हो, जे झालंय त्याला आपण काय करू शकतोय. शांत हो म्हणजे काय, असं कसं शांत हो म्हणतोस. पृथ्वीची मीटिंग होती, आपण काहीतरी करू ना. नको ना एवढा हायपर हो, प्लीज प्लीज भैया. आता पृथ्वी साहेबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता एवढ्या दोघांमध्ये काय चाललंय, एवढे का चिडलेत म्हणून घाईघाईने आता वरून श्रावणी आणि अपर्णा येत असतात की काय झालं एवढं. मीटिंगला जाताना नंदा अक्कानी ओवाळलं असतं तर या श्रावणीने ओवाळलं ना, म्हणून हा पचका झालाय. आता श्रावणी ऐकत असते की साहेब काय बोलतात. मी ओवाळल्यामुळे काही गडबड झालीये का. पण म्हटलं होतं मी काकूकडून ओवाळून घ्या, मी ओवाळत नाहीये. तुम्ही काय एवढी मोठी रिक्स घेतली, मी सांगितलं होतं ना बाबा, आणि मला वाईटही वाटलं नसतं. आता पृथ्वी काकाने तोंड सोडून दिलेलं असतं. साहेब फार चिडलेले असतात. अपर्णा तर घाबरलेली असते. जे व्हायला नको शेवटी तेच झालं. बिचाऱ्या श्रावणीवर आरोप आलेला असतो. किती अपशकुनी आहे, तिने ओवाळलं म्हणून साहेबांना आज टेंडर नाही मिळालं. आधी 2 वेळेला मी जेव्हा मीटिंगला चाललो तेव्हा नंदा अक्काने ओवाळलं होतं मला. हे डील पक्क झालंच नव्हतं ग. मीटिंग साठी मी निघालो आणि तू मला ओवाळलं. अजिबात म्हणणार नाही. आता साहेब हसायला लागलेले असतात. पृथ्वी काका हसत असतो. हे सगळे गंमत करत असतात आणि श्रावणीला मुद्दामून घाबरवत असतात. कारण आज जे डील असतं ते मिळालेलं असतं फायनली. इतक्या वेळा त्यांनी प्रयत्न केलेले असतात. आज श्रावणीने बाबांना ओवाळलं की बाबांना ते डील मिळालेलं असतं. आनंद झालेला असतो बाबांना सुद्धा, श्रावणीला सुद्धा. कर्णाला, पृथ्वीला इतका आनंद झालेला असतो आणि सगळं श्रावणी तुझ्यामुळे झालंय बरं. खूप खुश आहे. तुला जे हवंय ना ते माग. तू जरी मागितला तरी मी द्यायला तयार आहे. बाबा असं काही बोलू नका ना अभद्र. श्रावणी पटकन बाबांच्या तोंडाला हात लावते. काहीतरी बोलू नका बरं, मला वाईट वाटतं बाबा, प्लीज. खूप महत्वाचे आहात माझ्यासाठी बाबा. आता श्रावणी गप्प काय आहेस, काहीतरी माग तू. तुला जे हवंय ते द्यायला तयार आहे, तू फक्त माग मला. श्रावणी आता जरा थांबते, विचार करते. साहेब म्हणतात विचार कर नकोस, माग पटकन. तुझ्या हक्काचं आणि मायाचं छत्र कायम माझ्या डोक्यावर हवंय बाबा, बाकी काहीच नकोय मला. डोक्यावर हात ठेवायला लागलेले असतात. तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो साहेबांचा. डोक्यावरचा हात काढतात आणि फोन उचलतात. साहेब, होय बापूंचा फोन आहे बघ. आता त्या रुद्राने लगेच फोन लावलेला असतो. खूप खूप अभिनंदन, आत्ताच कळालंय मला. इंटरनॅशनल डील क्रॅक झालीये तुमची, आता एवढ्यात कळालंय बघा. थँक्यू सो मच रुद्र. फार कौतुक करत असतो सासरे बुवांचं रुद्र. सगळं माझ्या श्रावणीमुळे झालंय. डील तर क्रॅक झालीये. श्रावणीच्या आणि माझ्या लग्नाचं काय सर, बोला आता पटकन. खरंच तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार आणि मी सुट्टी घेणार आहे. सगळं लक्ष देणार आहे मी. उद्याच गुरुजींना घरी बोलवणार आणि लग्नाचा मुहूर्त काढणार आहे. लवकरात लवकर मुहूर्त काढणार आणि लगेच बार उडवून देऊ. थँक्यू सर, चालेल. रुद्र फार खुश झालेलं असतो. म्हणतात पृथ्वी पटापट कामाला लागायचं आणि लवकरात लवकर मुहूर्त काढायचंय. गुरुजींना लगेच बोलव. हो भैया साहेब, अजिबात काळजी करू नको. साहेब आता वर चाललेले असतात त्यांच्या रूम मध्ये. जाताना श्रावणीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात आणि आता चाललेले असतात. खूप खुश असतात ते श्रावणीवर. फार वाईट वाटत असतं. ती फार विचार करत असते पण काही बोलू शकत नसते. इकडे आता सानिका सारखी फोन लावत असते. इंद्रनील काय फोन उचलत नसतो, म्हणजे त्याला स्वीटी फोन उचलायला देत नसते. आणि आई या सानिकाच्या डोक्यावरच उभी असते की लाव त्याला फोन. त्याने वचन दिलंय, तो लग्न करणार आहे माझ्याशी. सानिकाला फार कॉन्फिडन्स असतो. आई आणि सानिका बोलत असतात. तेवढ्यात काय शुभ आलेलं असतो. काय ग टेन्शन मध्ये दिसायला आहे, काय अडचण आहे का. नाही रे दादा, कसली अडचण, काहीच नाही. आलेले असतात. शुभ आलेलं असतो. आई विषय बंद करते. जेवायला काय बनवायचं, कारभार नाही, जे काय असेल ते बनव, काय विचारतीये. आई म्हणते होय. आता शुभ काही नोकरीचं काम झालंय का कुठं. नाही हो अण्णा. बोलतच असतात. आता भाडं वगैरे कसं द्यायचं काय. घर मालक आलेले असतात. अण्णा हे आपले घर मालक आहे बरं. बसा साहेब, त्याला वेळ नाही आपल्याला. भाडं आणि डिपॉझिट आत्ताच्या आत्ता द्यायचा, त्यासाठी आलोय मी. शुभम, तसं कसं म्हणताय तुम्ही बोलला होता की डिपॉझिट नाहीच घेणार आहे आणि भाडं सुद्धा आठवड्यानंतर द्या.
काहीच हरकत नाही. आणि आता कसं अचानक मागताय तुम्ही? शुभूला आता टेन्शन येता. तो मालक डायरेक्ट उभाच राहिलेला असतो. पैसे दिल्याशिवाय मी काय हटत नसतो. शुभंकर, आधी जे म्हणाल ते विसरून जायचं, आता जे म्हणतोय ना ते लक्षात ठेवायचं. संध्याकाळपर्यंत डिपॉझिट भाडं माझ्या हातात आलं तर घरात राहायचं, नाही तर घर खाली करायचं. शुभूला अजून एक संकटाला सामोरं जायचं असतं. अचानक एवढा पैसा कुठून आणायचा? ते दादा असं का करता हो तुम्ही? ते नाहीये, जरा समजून घ्या दादा प्लीज. दुसरा बाहेर भाडे करू दुप्पट भाडं आणि डिपॉझिट घेऊन उभा आहे. त्यामुळे बघा काय करायचंय तुम्ही ठरवा. नाही तुम्ही तर तो लगेच बाहेर व्हायचं. संध्याकाळपर्यंत वेळ देतो बघा, काही जमतंय का? नाही जमलं तर मग असू द्या. शुभू नाही दिलं उद्या संध्याकाळपर्यंत खरंच रस्त्यावर यायला लागेल का? अण्णा काय बी काय बोलायलाय, असं काहीच होणार नाहीये. तरी करतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. आता शुभूने यांना शब्द ते दिलेला असतो, काहीतरी करतो, पण कुठून आणायचे पैसे? इकडे आता श्रावणी निवांत अशी झोपलेली असते तिच्या रूम मध्ये. शुभू येतो आणि तिला असं हलवतो. अगं श्रावणी, ती उठलेली असते. शुभू तू काय रे? चकते आणि पटकन उठते. शुभू काय रे, अचानक आलास? इतकी घाबरलेली असते. इथे का आलास तू? इथून जा, कोणी जर बघितलं तर अजून तमाशा व्हायचा. इथून नाही, इथून लगेच निघ. श्रावणी अगदी 2च मिनिटं बोलायचंय मला, ऐकून तरी घे. 2 मिनिटं बोलतो आणि लगेच जातो. इथला ना तमाशा व्हायचं. जा रे तू इथून. श्रावणी बरी आहेस का? काही सुचत नाही ग मला, अगदी वेड्यासारखं झालंय. तू नाही तर मला काही सुचत नाहीये. पट काम करणारा शुभू अगदी अडखळलाय, त्याला कामच सुचत नाहीये, बधीर झाल्यासारखं झालंय. तू नाहीये ना श्रावणी, सगळंच माझ्या हातातून निसटतंय बघ. वाचून माझं पान हलना झालंय. काय करू मी श्रावणी? रात्र झोप येत नाही, तुझा आणि तुझाच विचार असतो. तू वेडायच काय रे? रुद्र सरांबरोबर लग्न ठरलंय, त्यामुळे माझा तुझा काही एक संबंध नाही आणि परत मला असं भेटायला यायचं नाही. पण सगळं काही विसरून जाऊया, आपण दोघं एकत्र राहूया. शुभू वेड्यासारखं करू नको, असं काहीच होणार नाहीये. मी रुद्र सरांबरोबरच लग्न करणार आहे, त्यामुळे मला विसरून जायचं आणि परत मला भेटायला यायचं नाही. या वर्षानंतर हरवलेलं प्रेम मिळालंय बाबांचं, एवढीशी चूक करून मला ते गमवायचं नाहीये. त्यामुळे शुभू आल्या पावली परत निघायचं. लांब जाण्याचा निर्णय माझा होता, तुझा नव्हता, माहितीये तुला. एकत्र येण्याचा निर्णय माझा आहे, तुला ऐकायला लागणार आहे. तुझं प्रेमही नकोय आणि एकत्र येणं सुद्धा नकोय. तू इथून निघून जा प्लीज प्लीज प्लीज. आता मी डचकून अशी झोपेतून उठून बसते तर काय शुभू इथे आलाच नाही, आमच्यात असं काही बोलणं झालंच नाही. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं तर? श्रावणीने खूप भयानक असं स्वप्न बघितलं की शुभू माझ्यासाठी वेडा झालाय असं तसं. ती म्हणते हे सगळं स्वप्न बघत होते, शुभू इथे आलाच नव्हता. मी आता विचार करतच असते शुभू बद्दल की हे स्वप्न किती वाईट होतं ना, शुभू मला भेटायला आला वगैरे. तेवढ्यात काय साहेब आलेले असतात श्रावणीच्या रूम मध्ये. श्रावणी पटकन उठून बसते. बाबा तुम्ही? हो, तुझ्याशी जरा बोलायचंय ना म्हणून आलंय. कितीतरी वर्षानंतर मी कोणावर तरी विश्वास ठेवलाय आणि श्रावणी लक्षात ठेवायचं, माझा विश्वास तोडायचा नाही. चुकून सुद्धा मला दगा द्यायचा विचार करू नकोस. नाही बाबा, तुमचा विश्वास नाही तोडणारे, विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही. मी असं काही करणार नाहीये जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. काही वर्षांपूर्वी असंच तुझ्या आईने माझा विश्वासघात केला होता. तुझ्या मित्रांनीही विश्वास मोडला होता आणि आता काय तर हा शुभूच आहे. विश्वासघात केलाय श्रावणी आणि मला हे सहनच होत नाही. माझा विश्वास मोडू नको, रिक्वेस्ट आहे श्रावणी तुला. नाही बाबा, मी काहीच करणार नाही, विश्वास ठेवा. तुमची मुलगी तुम्हाला शब्द देतीये, तुमचा विश्वास तर मी कधीच मोडणार नाही आणि रुद्र सरांबरोबर जे लग्न ठरलंय त्यातून काहीही झालं तरी माघार घेणार नाही. लग्न कोणत्याही परिस्थितीत रुद्र सरांसोबतच करणार, हा माझा शब्द आहे. फार प्रेमाने तिच्या गालाला हात लावतात, माया करतात आणि साहेब आता हसतच निघून गेलेले असतात. मला फार छान वाटतं की बाबा एवढं प्रेम करायला लागलेत माझ्यावर. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत शुभू नोकरीच्या शोधात निघालेला असतो. लेवलची कोणतीच जागा माझ्याकडे नाहीये बघ. आता बघ तुझ्यावर जी परिस्थिती ओढवली आहे त्याची पूर्ण कल्पना आहे, पण आता सध्या तुझ्या लेवलची माझ्याकडे जागाच नाहीये. आजपर्यंत तुम्हाला किती मदत केली आहे मला चांगलंच माहिती आणि मी विसरणार नाहीच आहे. सुपरवायझरचा जॉब आहे, करशील का शुभू? त्यांची गरज आहे, त्यामुळे कोणता पण जॉब मला करायचा. कुठे लग्नाची ऑर्डर असेल तिथे जायचंय, सगळ्या कामगारांवर लक्ष ठेवायला. आता या शहरामध्ये VIP लग्नाची ऑर्डर मिळाली आहे, तर मिळाली की तिथे तू चोख काम करायचं आणि सगळ्यांकडून अगदी व्यवस्थित काम करून घ्यायचं. शुभू म्हणतो अगदी तुम्ही म्हणाल तसं. शेरवाला असतो तो म्हणतो हे पैसे घे आणि आत्ताच्या आत्ता घरवाल्याला दे. घर मालकाला दिले की तुम्हाला निवांत राहता येईल, नाही तर तो परत संध्याकाळी येऊन तुला त्रास देईल. तुला ज्याने जॉब दिलेला असतो खूप चांगला माणूस मिळालेला असतो, शेवटी ते पैसे घेतलेले असतात, त्याला फार गरज असते त्या पैशांची. हात जोडतो, खूप आभारी आहे मी तुझा. आता पैसे घेतो आणि लगेच निघालेला असतो कारण घर मालकाला द्यायचे असतात. इकडे आता आलेले असतात श्रावणी आणि रुद्राच्या लग्नाचं मुहूर्त काढण्यासाठी. साहेब म्हणतात लवकरात लवकर मुहूर्त हवा या गुरुजी आम्हाला. त्यांची पत्रिका उत्तम जुळते, काही टेन्शन घेऊ नका साहेब. का जुळणं भाग्यवंतांच्याच नशिबात असतं. 30 पैकी 36 गुण जुळल्या साहेब. जितकी चांगली जुळतीये ना त्यांचा फेरा पण मोठा या तितकाच. अडचणी येतील गुरुजी, सगळ्या याच्यावर काहीतरी इलाज करायचा आणि सगळं व्यवस्थितच पार पडलं पाहिजे. हो, तुम्ही काळजीच करू नका, लवकरातला मुहूर्त द्या बरं गुरुजी. तारखेचा मुहूर्त निवडलेला असतो आता श्रावणीच्या लग्नाचा. आता गुरुजी चाललेले असतात. फार फार आनंद झालेला असतो साहेबांना की माझ्या मुलीचं लग्न आता 20 तारखेला फायनल झालंय. लग्नाची तारीख जवळ आहे, खरेदीची तयारी सुरू करा, लिस्ट तयार करा, पटापट सगळी कामं करायची आहेत.
हो भैया साहेब, सगळं होईल. अपर्णाला फार आनंद झालेला असतो. आता वर निघून गेलेले असतात. अपर्णाला फार आनंद होतो. 30 पैकी 36 गुण जुळताय. खूप खूप अभिनंदन श्रावणी. पुढे मी साखर ठेवून येते. पण आता देवापुढे साखर ठेवायला जाते आणि श्रावणीच्या आयुष्यातले सगळे विघ्न दूर कर असं ती खास देवाला सांगणार असते. सगळ्या याच्या श्रावणी अजिबात खुश नसते. फक्त बाबा खुश आहे म्हणून श्रावणी खुश असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार बघूया आपण उद्याच्या भागात. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.